घोगली कोराडी येथील गॅस गोडाऊन बाहेर गेल्या आठवड्यात प्रचंड मोठी गर्दी होती। त्यामुळे 31 मार्च 2026 पासून गोडाऊनमधून कोणालाही गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात येणार नाही, अशा प्रकारचे बोर्ड HP गोडाऊन बाहेर लागलेले आहे। आपण हा बोर्ड या ठिकाणी बघू शकतो। सर्वांना सिलेंडरचे वाटप घरपोच करण्यात येईल, त्यामुळे सर्व ग्राहकांनी गॅस ऑफिस व गोडाऊनमध्ये येऊ नये अशा प्रकारचे बोर्ड जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत। आणि दुसरा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे की या गोडाऊनमध्ये स्टॉक नाही, HP गॅस नो स्टॉक्स अशा प्रकारचा बोर्ड लागलेला आहे। घरी वितरण करण्यात येईल असे इथे सांगण्यात आलेलं आहे। तरीही लोक जे आहे ते सकाळीपासून या ठिकाणी आलेले आहे, सिलेंडर रांगेत लावलेले आहे। तुलनेनं गर्दी प्रचंड कमी आहे, परंतु लोक मात्र या ठिकाणी बघा, हे गोडाऊन बाहेर लोक सकाळीपासून या ठिकाणी आलेले आहे। काका, इथे लिहिलेलं आहे की मिळणार नाही म्हणून, तरी तुम्ही का आले? साहेब आता काल गाडी पालठवली, म्हणलं गाडी बी नाही आले का? कम से कम 2 वाजतावर वाट पाहिलं तो पाऊन फकट दे नाही का, पाऊन फकट दे त्याला बोलवलं आहे म्हणजे आलीच नाही गाडी। घरी मिळत नाही तुम्हाला? नाही। तुम्ही का आले? घरी भी पाठवतात? नहीं भैया, घर पे नहीं मिल रहा है। घर पे नहीं मिल रहा है। 9 दिवस झाले साहेब का नाही भेटून राहिला आहे। लिस्ट मध्ये नाव लिहून ठेवलं आहे, आजच्या दिवस शुक्रवारी लागली होती तर घरी मिळते सिलेंडर? नहीं ना, हाँ? नहीं। मैं डेली आ रहा हूँ, डेली वापस जा रहा हूँ। यहाँ तो लिखा है, इथे लिहिलेला आहे की घरी मिळेल म्हणून। ये साहब लोग बोलते बोले घर जाओ, बोले वापस जाओ, बोले आपको घर पे गैस मिल जाएगा। बाद में बोलते बोले है नहीं, स्टॉक नहीं, ये नहीं है बस। तो नंबर लगा भैया, 1.5 महीने पे नंबर लगा है। और 1.5 महीने के बाद भी आज 3 दिन से डेली आ जा रहा हूँ। लोक अजूनही येत आहे। हे बघा, हातात सिलेंडर घेऊन गर्दी कमी झाली असली तरी लोक मात्र अजूनही गॅस गोडाऊन बाहेर येत आहेत। 2 बोर्ड लागलेले आहे की या ठिकाणी वितरण 31 मार्च पासून बंद झालेला आहे। दुसरा हा बोर्ड या ठिकाणी नो स्टॉकचा बोर्ड लागलेला आहे। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झालेला आहे आणि त्यामुळे लोक जे आहेत ते गोडाऊन बाहेर गर्दी करतात। परत एकदा मी दाखवतो, हे बघा, लोक या ठिकाणी सकाळची वेळ आहे तरी येत आहेत। गर्दी तुलनेनं कमी झाली असली या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे की इथनं वितरण होणार नाही, तुमच्या घरपोच सिलेंडर येईल, परंतु लोक म्हणतात की आम्हाला घरी सिलेंडर मिळत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।